आपल्याला तलिना मोडक ग्रीन ज्यूस करते, त्याचं आपण शूटिंग करतोय. तर ही तिने आज ताजी पानं आणलेली आहे. तर ती कुठली पानं अंदाज येते सांगेल? ती मी घेतली. पालक होता घरी, दुर्वा आहे, नंतर तुळस आहे, कढीपत्ता आहे, पेरू आहे, प्राजक्ताचं आहे, आंब्याचं आहे, कोथिंबीर, पुदिना, आता आवळा आहे, आंबे हळद आणि ओली हळद, असं जे आपल्याला अवेलेबल आहे. मग ते आता फक्त तू धुवून घेतलंय? स्वच्छ धुवून घेतली. आता ती मिक्सरमधनं वाटून घेणार. जी पानं असतील ती घ्यायची. त्याच्यात थोडक्यात म्हणजे आपल्या शरीरात हरितद्रव्य जाण्यासाठी, हरितद्रव्य म्हणजे हिरव्या पानात असतं म्हणून ते आणायचं. आता हे सगळं आपण जे घेतले पानं आणि काही जे घटक पदार्थ ते सगळे तर मिक्सरमध्ये घालायचे आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं वाटायचं आणि मग गाळून घ्यायचे. होय. आणि मग प्यायचं. अंशपोटी प्यायचं ना? हो. आता तो मिक्सरमधनं वाटून झाला आहे. आता पातेल्यात कापडावर गाळून आपण तो ग्रीन ज्यूस पिण्यासाठी तयार करणार आहोत. तो जरा घट्टच असतो. मग आपल्याला पाहिजे तर त्याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं. त्याच्यातनं पालक, कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना, ही तर 4 आपल्याला रेग्युलर बाजारातच विकत मिळतात. पुदिना, पालक आणि बेल आज नव्हता त्याच्यामुळे बेल नाही घातला. नाही तर बेल पण असतो. नाही पण पुदिना, पालक, कोथिंबीर आणि कढीपत्ता या 4ही गोष्टी आपल्याला त्या मिळतातच ना बाजारात रेग्युलर. आपला ग्रीन ज्यूस तयार झाला. आता मीठ वगैरे काही घालायचं नाही, तसाच प्यायचा आहे.